श्रीराम समर्थ श्रीराम भाग 90. सरकारने श्री महाराजांना पंचक्रोशी पुरते धर्माचार्याचे अधिकार दिले होते. भाऊसाहेब केतकर, बापूसाहेब साठे, बापूसाहेब खरे, आप्पासाहेब भडगावकर वगैरे मंडळींना श्री महाराज माझे काउन्सिल असं म्हणत. आजूबाजूच्या गावातले पुष्कळ तंटे त्यांच्याकडे येत आणि ते एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे मध्ये बसून दोन्ही बाजू ऐकून घेत. तंटा करणाऱ्यांपैकी खरा कोण खोटा कोण हे अंतर्ज्ञानामुळे महाराजांना तत्काळ कळत असे. म्हणून ते अशा खुबीनी तंटा सोडवत की त्यामुळे दोन्ही बाजू समाधान पाहून घरी जाताना प्रत्येकाला जेवण मिळे. आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्हेर करायचा नाही हे महाराजांच्या लोकसंग्रहाचं प्रधान तत्व होतं. त्यामुळे काही निमित्ताने त्यांचा निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी फार प्रेमाने वागत. तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळायचे. त्याचा असा परिणाम व्हायचा की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जायचा आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला लवकरच अनुभवायला मिळायची. दहिवडीला मोडक नावाचा एक अबकारी अधिकारी होता. महाराजांच्यावर त्याचा विश्वास नसे. आपल्या नातेवाईकाला भेटायला तो एकदा गोंदवल्याला आला. श्री महाराज त्यांच्याशी इतक्या खुबीने पण प्रेमाने वागले की नंतर तो म्हणाला, छे महाराज बाबा फार व्यवहार चतुर आहेत बुवा, मला तर काही कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे गदगला एक चांगल्यापैकी वकील होता. त्याची महाराजांच्यावर खरी श्रद्धा होती, पण तो व्यसनी होता. हे जरी खरं तरी एखाद्या संताला शोभेल असा उदारपणा त्याच्या अंगी असायचा, म्हणून महाराजांना तो फार आवडायचा. ते त्याला पुष्कळ वेळा विवेकाच्या गोष्टी सांगायचे. तेव्हा तो त्यांना म्हणायचा, महाराज मी काय करू, मला हे सर्व समजतं हो, पण व्यसनाची उर्मी आली ना म्हणजे दरवेशी जसा अस्वलाला खेचून नेतो ना तशी माझी अवस्था होते बघा, मी त्याच्या अधीनच जातो. त्यावर महाराज म्हणत, असू दे, व्यसन करीत असताना देखील नाम घ्यावं, आज ना उद्या आपलं काम होईल. लोकांना ते सांगत, हा मनुष्य मोती आहे खरा, पण तो डागाळलेला मोती आहे. गोंदवल्याला महाराजांचा जो न्हावी होता ना तो मोठा वेदांती असे. एकदा महाराजांनी त्याला एका शास्त्री बुवांबरोबर वाद करायला लावलं होतं. त्याने शास्त्री बुवाला वादात कुंठित केलं आणि महाराजांना शरण यायला भाग पाडलं. त्याच्या बायकोची महाराजांच्यावर फार निष्ठा होती. एके दिवशी संध्याकाळी ते तिच्या घरी गेले. बरोबर 10 मंडळी होती. तिला ते म्हणाले, का ग तुझा नवरा तुला चांगला वागवतो ना, का उगाच मारतो बिरतो? तिने उत्तर दिलं, नाही महाराज, मला तो त्रास देत नाही. यावर महाराज बोलले, अगं हे वेदांती लोक बोलायला जितके चांगले असतात तितकेच ते वागायला सुद्धा वाईट असतात बरं. तिथून निघाल्यावर त्यांनी कासेगावकर यांना काही प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिलं, महाराज मला हे कळत नाही. तेव्हा महाराज म्हणाले, मला कळत नाही हे मला फार आवडतं. एके दिवशी संध्याकाळी 7 वाजता श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये आरतीसाठी उभे होते. मंडळी बरीच होती. इतक्यात महाराजांच्या जवळच्या नात्यातली 17-18 वर्षांची एक मुलगी धाकट्या गोंदवल्याहून एकटी धावत आली आणि सरळ मंदिरात येऊन महाराजांच्या कमरेला मिठी मारून ती मोठ्याने रडू लागली. तिच्या तान्ह्या मुलाला आकडी आल्यामुळे ते बेशुद्ध झालं होतं आणि त्या प्रसंगामध्ये महाराजांच्या शिवाय आपल्याला कोणी नाही असं मनात आणून तिने त्या पोराला घरीच ठेवलं आणि आपण एकटी महाराजांच्याकडे धावत आली. आईचं मुलाविषयीचं ते प्रेम पाहून महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. त्यांनी तिला धीर दिला, शांत केलं. भडगावकरांकडून औषध दिलं, रामाचा अंगारा दिला आणि एक मनुष्य बरोबर देऊन घराला तिला पोचतं केलं. हा प्रकार पाहून काही नवीन मंडळींच्या मनात विकल्प आला. आरतीनंतर महाराज मुद्दाम निरूपणाला बसले आणि म्हणाले, व्यवहारात मला एकच प्रेम समजतं आणि ते म्हणजे आईचं मुलावरचं. समजा तुमची नात अशा प्रसंगात सापडून तुमच्याकडे धावत आली तर तुम्ही काय कराल? तिला झिडकारून बाजूला कराल? आईचं प्रेम देहबुद्धीचं खरं, तरी पण त्यातल्या त्यात ते फार शुद्ध निस्वार्थी असतं.
साधूजवळ प्रेम असतं म्हणून लोक त्याला चिकटतात. अहो, माझ्यामधलं प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. एकदा बऱ्या सांपत्तिक परिस्थितीमध्ये असलेले दोघे भाऊ गोंदवल्याला महाराजांच्या दर्शनाला आले. ते 8 दिवस तिथे राहिले, पण रोज नुसती आमटी आणि बाजरीची भाकरी खाऊन कंटाळून गेले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अहो, मी म्हशी ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्याचा परिणाम असा झाला की इथे राहणारे लोक सगळे दूध घेऊन जाऊ लागले. कोणी गरीब म्हणून दूध घेऊन जाई, कोणी बाळंतीण म्हणून नाही, कोणी आजारी म्हणून नाही, कोणी हक्काचं म्हणून नाही. शेवटी रामाच्या नैवेद्याला सुद्धा दूध उरेनासं झालं. म्हणून मग म्हशी काढून टाकल्या. भाकरी आणि आमटी कोणी मागायला येत नाही, हे तरी माझं भाग्यच म्हणायचं. जसं व्यसनी आणि तामसी माणसांना महाराजांनी दूर केलं नाही, तसं रोगी माणसांना देखील त्यांनी अवहेरलं नाही. खंडेराव म्हैसाळकर नावाचा एक देसाई इनामदार होता. दुर्दैवाने त्याला महारोग झाला. सांपत्तिक स्थिती बरी असल्याने खंडेरावांनी पुष्कळ उपाय करून पाहिले, पण मुळीच गुण न येता त्याचा रोग मात्र वाढतच चालला. शेवटी सत्पुरुषाच्या पायापाशी मरण यावं या इच्छेने तो गोंदवल्याला आला. महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने ठेवून घेतला. रामाचं तीर्थ, रामाचा अंगारा, रामाच्या पायावरच्या तुळशी, सकाळचं ऊन हे त्याचं औषध. त्याच्याकडून रामनामाचा पुष्कळ जप करवून घेतला. श्री महाराज त्याला आपल्या शेजारी घेऊन बसायचे. त्याची बोटं बघायचे. लोकांना म्हणायचे, हे पहा बोटांना आता नख येऊ लागली बरं का. महारोग्याला इतकं जवळ घेऊन बसलं म्हणजे पाहणाऱ्या मंडळींना भय वाटायचं. ते ओळखून एकदा ते म्हणाले, व्यवहारदृष्ट्या तुमची भीती योग्य आहे, पण हा रोग जर अशा तऱ्हेने लोकांना लागला असता तर संबंध जगाला केव्हाच महारोग झाला असता. शिवाय मी काही त्यांना इकडे बोलवून आणलं नाही. रामाच्या इच्छेने ते इकडे आले. आता मी जर जवळ केलं नाही तर त्यांना जगात कोण जवळ करील. लहान सहान गोष्टींमध्ये महाराज माणसाची परीक्षा करायचे आणि तो कुठे आहे याची प्रचिती त्याला आणून द्यायचे. गोंदवल्याला एकदा काही सण होता. मंदिरात सर्व मंडळींची पानं मांडली होती. जेवायला बसल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले आणि गंगूताईंना म्हणाले, गंगूताई, तुम्ही जेवायला बसा. त्यांनी उत्तर दिलं, होय महाराज, बसते. 5-10 मिनिटांनी ते पुन्हा आत आले आणि गंगूताईंना जेवायला बसायला सांगितलं. गंगूताईंनी पुन्हा तेच उत्तर दिलं. 2-3 वेळा असंच झालं. तेव्हा गंगूताई म्हणाल्या, मी मागून ब्रह्मानंदांच्या बरोबर जेवायला बसीन. हे उत्तर ऐकून महाराज जरा झटक्याने म्हणाले, का? माझ्या सांगण्यापेक्षा ब्रह्मानंद तुम्हाला जास्ती झाला काय? एवढं बोलून बाहेर निघून गेले. गंगूताईंना फार वाईट वाटलं आणि त्या महाराजांच्या मागोमाग गेल्या. पायांवर डोकं ठेवून रडू लागल्या. ते म्हणाले, संधी गेली, असो, पुन्हा येईल. आपल्या मंडळींशी वागताना महाराजांची प्रत्येक कृती त्यांना भगवंताकडे नेण्यासाठीच असे. त्यांनी कोणाकडून कशाचीही अपेक्षा कधी केली नाही. विजापूरचे गुरु अप्पा देसाई यांनी गोंदवल्याला येऊन महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यांची मोठी पूजा केली आणि नंतर एका चांदीच्या ताटामध्ये 1000 रुपये घालून ते ताट देसायांनी महाराजांच्या पुढे ठेवलं आणि गुरुदक्षिणा म्हणून त्यावर पाणी सोडलं. महाराजांनी ताटाला नुसता हात लावला आणि ते त्यांना परत केलं. देसाई ते परत घेईनात. महाराजांना ते घेण्यासाठी अति आग्रह करू लागले. तेव्हा त्यांनी त्यातला 1 रुपया घेतला आणि बाकीचे तसेच परत केले. महाराजांनी ज्याप्रमाणे कधीही कोणाकडून प्रापंचिक वस्तूची अपेक्षा केली नाही, त्याचप्रमाणे त्यांनी कधीही कोणाला प्रापंचिक वस्तूंच्या अपेक्षेमध्ये गुंतवून ठेवलं नाही. आपल्या माणसाने सदाचार पाळून भगवंताचं नाम घ्यावं ही एकच गोष्ट महाराजांना हवी होती. हे शिकवण्यासाठी त्यांनी लोकांना आपल्या पदरचं खायला घातलं. व्यसनी माणसांची व्यसनं सांभाळली, तामसी माणसांचा त्रास सोसला आणि अनेक लोकांचे विनाकारण अपवाद सोसले. याचे एक गमतीचं उदाहरण पहा. बापूसाहेब जतकर या नावाचा एक सभ्य गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन गोंदवल्याला येऊन राहिला. मुलाचं वय साधारण 20-22 वर्षांचं असून तो पूर्ण वेडा होता. बाहेरून दिसायला तो प्रकृतीने उत्तम गोरागोमटा असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे वाढला नसल्यामुळे त्याला समज कमी होती.
आपल्या या एकुलत्या एक मुलाचं लग्न महाराजांनी करून द्यावं या हेतूने बाप आणि लेक गोंदवल्याला येऊन राहिले. काही दिवस गेल्यानंतर जतकरांनी आपल्या मनातला हेतू महाराजांच्या कानावर घातला. महाराज त्याच वेळी त्यांना म्हणाले, आपला मुलगा कसाही असो त्याचं लग्न व्हावं ही आईबापांची इच्छा असणं स्वाभाविक आहे, पण मुलाला बायको सांभाळता येईल का नाही हे नको का पाहायला. यावर जतकर म्हणाले, महाराज त्याला समजू लागेपर्यंत आम्ही सुनबाईला सांभाळू, त्याची काळजी आपल्याला नको. महाराज म्हणाले, बरोबर आहे, मी काळजी नाही करत, पण लग्नाचे संबंध जुळणे हे आपल्या हातात कुठे आहे. रामाच्या मनात असेल तरच ते जुळून येतात. या मुलाच्या बाबतीत रामाच्या मनात आहे काय कुणास ठाऊक. आपण कोणत्या गोष्टीचा आग्रह धरू नये. जे राम करील ते आपल्या हिताचं मानून राहणं फार चांगलं होईल. तरी पुन्हा जतकर म्हणाले, महाराज जप जाप्य व्रत वैकल्य उपास तापास किंवा दान भोजन यापैकी काहीही आपण मला करायला सांगा, आम्ही ते करू, पण त्याचं लग्न जुळवून द्या. हे ऐकून महाराज म्हणाले, तुम्ही बाप लेकांनी नुसतं नामस्मरण करा, मग रामाची जशी इच्छा असेल तसं होईल. आणखीन काय सांगू. त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ असून देखील जतकरांच्या ध्यानामध्ये आला नाही. ते वर्षभर गोंदवल्याला राहिले. मधून मधून महाराजांना ते आपल्या कामाची आठवण करून द्यायचे आणि महाराज पण जप करीत जा बरं. रामाच्या एकदा मनात आल्यावर वाटेल ते घडवून येतं, वाटेल ते घडून येतं. मग मुलाच्या लग्नाची गोष्ट ती काय, असं सांगून काळ काढीत राहिले. इतके दिवस राहून सुद्धा जेव्हा मुलाच्या लग्नाचं काहीच चिन्ह दिसेना तेव्हा जतकर भारी संतापले आणि घरी परत जाण्याचा निश्चय करून एके दिवशी सकाळी महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरामध्ये आले. महाराजांना पाहिल्याबरोबर रागाने ओरडायला त्यांनी आरंभ केला. म्हणाले, अहो महाराज, मी आज आत्ता घरी परत जातो. महाराज शांतपणे म्हणाले, का बरं, इतक्या तातडीने का जाता. कशाला हे मला विचारता. मोठे साधू म्हणून तुमची कीर्ती ऐकली आणि मुलाला घेऊन मी इथे आलो. माझं इतकं साधं काम सुद्धा तुम्ही करत नाही. कशाला साधूपणाचा हा बाजार. 1 वर्ष होऊन गेलं. जप करा म्हणून सांगितलं, आम्ही जप पण केला. रामाचा तीर्थ घ्या म्हणून म्हटलं, आम्ही तीर्थ घेतलं. रामाचा अंगारा लावत जा म्हटलं, आम्ही अंगारा लावला. या सगळ्यांचं कोणतं फळ मिळालं मला, दाखवा. आम्ही विनाकारण तुमच्या नादी लागलो. असं बोलून ते तरतरात जायला निघाले. महाराज त्यांच्या मागे गेले. एकदम त्यांच्या गळ्यात दोन्ही हात घालून मोठमोठ्याने रडायला लागले. हा तमाशा पाहायला अनेक मंडळी जमली. मोठमोठ्याने रडत महाराज म्हणाले, बापूसाहेब काय करू हो. मी तुमच्या मुलाचं लग्न नाही करू शकलो. कशाला मी साधू बनलो. कशाला मी लोकांना राम राम म्हणायला सांगतो हो. मला किती वाईट वाटतंय म्हणून सांगू. महाराजांच्या डोळ्यांना पाणी आलेलं पाहून जतकरांना वाईट वाटलं आणि त्यांना खरोखरच पश्चात्ताप झाला आहे. म्हणून ते म्हणाले, जाऊ द्या महाराज, झालं ते झालं. माझ्या मुलाच्या नशिबात ते नसेल, होईल कुठून. हे ऐकून महाराज म्हणाले, बापूसाहेब, तुम्हाला खरंच असं वाटतं ना. झालं तर मग, पण तुम्ही जेवला वाचून जायचं नाही. गाडीत घातलेलं त्यांचं सामान बाहेर काढलं. दोघांनाही महाराजांनी पोटभर जेवायला घातलं आणि दुपारी परत पोचवून दिलं. निरोप देताना ते म्हणाले, बापूसाहेब, या मुलाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका. त्यापासून सर्वांचंच नुकसान होईल. आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणं हे महाराजांचं खरं काम आहे. या भावनेने गोंदवल्याला येणाऱ्या मंडळींची निराशा व्हायची. आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणं हेच महाराजांचं खरं काम आहे. या भावनेने जे लोक येत तर अशा मंडळींची मात्र निराशा व्हायची. त्यांच्यापासून अपमान, अपवाद, अपकीर्ती आणि अपघात देखील महाराजांना सोसावे लागायचे. पण हे सर्व त्यांनी मोठ्या सहज वृत्तीने सोसलं. श्रीराम समर्थ श्रीराम.